हॅलो गाईस. तर आज आहे रंगपंचमी. मी अजिबात खेळली नाही आहे कारण का रिथान्याला रंगांनी जरा भीती वाटते. ते सगळ्यांचे तोंड बघून काय सगळे हिरवे निळे पिवळे काळे बनून आले होते ना, खूप घाबरली होती रिथान्या. हो ना बाबू? लगेच बोली काय कळते काय माहीत नाही. तर आज पूर्ण दिवस माझा ना आरी वर्क करण्यातच गेला ब्लाऊज पीसला. मी मस्तपैकी माझ्या ब्लाऊजला डिझाईन काढली. आता जोपर्यंत माझा ब्लाऊज पूर्ण होत नाही मी तुमच्या लोकांना दाखवणार नाही आहे. आणि हां, मी पूर्ण ब्लाऊज झाल्यावर तुमच्या लोकांना दाखवेल. तुम्ही माझी डिझाईन बघा, कसं वाटते ते सांगा, म्हणजे जेणेकरून मी स्वतःला अजून इम्प्रूव्ह करू शकेल. ही बघा, ही हिरोईन. काय बाबू, काय पाहिजे तुला याच्यामध्ये? काय बघते तू? ही कोण आहे? तुझं नाव काय बाबू? तनया. तिने स्वतःचं नामकरण केलं आहे. तिला रिथान्या बोलता येत नाही, त्यामुळे ती स्वतःला तनया म्हणते. काय बाबू तुझं नाव? तनया. मम्माचं नाव काय? मम्माचं नाव काय? रिथान्या कोणाची आहे? रिथान्या कोणाची आहे? रिथान्या कोणाची आहे? रिथान्या कोणाची आहे? रिथान्या मम्माची आहे ना? बोल मम्मा. मम्मा कोणाची बाबू? बाबू बोल मम्मा कोणाची. पहिले बोल मम्मा कोणाची. ठीक आहे, ये 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 ये. सॉरी 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 सॉरी. हे बघा, तर खूप मेहनत घेतली मी माझ्या ब्लाऊजवरती. खूप छान डिझाईन काढणार आहे. थोडं काम झालं आहे, थोडं म्हणजे 30% काम झालं आहे, जास्त नाही झालं आहे. 30% काम झालं आहे, अजून 70% काम पेंडिंग आहे. जसा वेळ भेटेल तसं मी करणार आहे. आणि आज आहे मंगळवार, तर आता राहिला बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवारी माझा अर्धा दिवस आहे. त्यामुळे मला वाटतं की मी जास्त करून माझं पूर्ण काम शनिवारीच पूर्ण करून घेईल, जेणेकरून काम पण होईल आणि रिधानच्या अभ्यासामध्ये पण काही प्रॉब्लेम होणार नाही. कारण का त्याची 15 मार्चपासून ना तोंडी परीक्षा चालू होणार आहे. मी सांगितलं होतं, मी जेवढे शब्द मला जमतात तेवढे मी मराठीमध्ये बोलणार आहे. तर 15 मार्चपासून त्याची तोंडी परीक्षा आहे. आणि मला वाटतं ह्या महिन्याच्या नंतरनं मला वाटतं एप्रिलपासून त्याची लेखी परीक्षा सुरू होणार आहे. म्हणजे एप्रिलचा पहिला आठवडा त्याची लेखी परीक्षा आहे, मग त्याला सुट्टी आहे. आणि ह्यावेळेस त्याची शाळा पण ना 2 जूनपासून स्टार्ट होणार आहे. 2 जूनपासून त्याची शाळा स्टार्ट होणार आहे. म्हणजे त्याला ह्यावेळेस खूप कमी दिवस भेटलेत उन्हाळ्याच्या सुट्टीचे. आणि त्याच्यामध्ये पण माझं चाललं आहे की त्याला उन्हाळ्याच्या दिवसांचा समर कॅम्प असतो ना, त्याच्यामध्ये पाठवायचं आहे, जेणेकरून त्याला जी आवड असेल ती करता येईल. ही मुलगी मला लाता मारते जाम. तर त्याच्यामध्ये पेंटिंग असतात, सिंगिंग असतात, टेनिस असतं, अशा भरपूर काही ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या माझी इच्छा त्याने शिकाव्या. पण आता बघूया त्याला काय आवडतं तर त्याच्या हिशोबानुसार आहे. त्याचे अजून पण काही प्लॅन्स असेल, त्याला त्याच्या आजीबरोबर गावी जायचं असेल किंवा अजून काय, तर माहीत नाही आहे नक्की काय करणार आहे तो. हां, पण हा प्लॅन आहे नक्की रिधानचा की काय करायचं ते. आले माझे पप्पा, आले गावावरून आले ते, त्यामुळे त्यांची बडबड चालू आहे. मम्मी आता आली आहे. आजूबाजूपर्यंत त्यांचं बोलणं चालू आहे. त्यांना खूप बोलायला आवडतं. माझे पप्पा माळकरी आहेत. माहीत नाही. माझी मम्मी ना दळण आणायला गेली, ती इतक्या वेळ झाली आली नाही. तर पप्पा म्हणतात जा बघून ये बघून ये. म्हटलं येईल ती. मम्मी काय लहान आहे का? आणि असं नाही आहे की मम्मीला ना कोण उचलून देणार आहे. लहान आहे का माझी मम्मी? येईल ती थोड्या वेळात. पण पप्पा ना कधी कधी ऐकतच नाही. म्हणजे त्यांचं ऐकलं नाही की त्यांचा राग ना 7व्या आसमानावरती जातो. झालं, वय पण झालं त्यांचं, थोडं जास्त बोलू शकत नाही. सिनियर सिटीजन आहे, तू मारतील मला पकडून. तर आमच्या घरात अशीच कॉमेडी चालते. माझी, माझ्या पप्पांची, माझ्या मम्मीची, रिधान्याची, रिधानची, सगळ्यांची अशी कॉमेडी चालते. सगळे असे एक से बडकर एक आहेत. हां, आता माहीत नाही कधी येतील हे. मला वाटतं घेऊनच येतील डायरेक्ट तिला. ठीक आहे, आजच्यासाठी मला वाटतं एवढं बस आहे. ठीक आहे, भेटूया उद्या. बाय.